SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये। संपूर्णच महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपण SSM न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती गट असतील, न्यूज चॅनलच्या माध्यमातून आढावा घेतोय, काय वाटतंय, कसं वातावरण आहे। आज आपण सध्या निंबवडे जिल्हा परिषद गटात आहे। या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना जोरदार लढत होणार आहे, याचीच आपण माहिती घेण्यासाठी आलोय। काय वाटतं लोकांना, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। चला तर मग नागरिकांशी संवाद साधूया आपण। नमस्कार। नमस्ते। काय वातावरण आहे निंबवडे जिल्हा परिषद गटात? निंबवडे जिल्हा परिषद गटात ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांचं वातावरण चांगल्या प्रकारे आहे। काय कामं झाली का त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या माध्यमातून त्या नवीनच ह्याच्यामध्ये उतरल्या, त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झाले। साध्य फाउंडेशन ही त्यांची संस्था आहे, त्यामधनं एक आटपाडीला आणि विट्याला वाचनालय संस्था जी मुलं वाचवण ऑफिसर कशी घडतील किंवा स्पर्धा परीक्षेत कशी उतरतील त्यासाठी त्यांचं क्लास करून अभ्यासिका पद्धतीत आहे। आणि दुसरी गोष्ट, या आटपाडी तालुक्यातल्या व्यक्तीसाठी देवगातलं एक मोठं हॉस्पिटलचं काम चालू आहे। आता त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार होतं, पण या इलेक्शन पिरियडमध्ये ते घेऊ शकल्या नाहीत आणि त्या गडबड पण करणार नाहीत। त्या हॉस्पिटलची 100 बेडचं हॉस्पिटल आहे। त्या भागातली बरीच गोरगरीब जनता त्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारचा उपचार घेणार आहे। आणि तो उपचार असा आहे की मोठे 6 डॉक्टर त्या ठिकाणी ठेवणार आहेत त्या दवाखान्यामध्ये। हर एक आजाराचा स्पेशालिस्ट डॉक्टर अशी त्यांची व्यवस्था आहे आणि सर्व उपचार हे मोफत होणार आहेत गोरगरिबांच्यासाठी। त्याचप्रमाणे अजून सुद्धा महिलांचं सक्षमीकरण करणं किंवा महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं, त्यासाठी बऱ्याच गोष्टी त्यांच्या विचाराधीन आहेत। आणि राजकीय त्यांचा काही हेतू नाही, परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि शिवसेना पक्षाच्या आग्रहास्तव या इलेक्शनमध्ये उतरले आहेत। त्यांच्या माध्यमातून काही काम होतील का तुम्हाला वाटते का? निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा असणार आहे तुमच्याकडे? निवडून आल्यानंतर शैक्षणिक जी गुणवत्ता म्हटलं जातं, त्या ॲडव्होकेट असल्यामुळं शैक्षणिक गुणवत्ता त्यांच्याकडे फार महत्त्वाची आहे। आणि त्यांच्या डोक्यात विचार आहे सुशिक्षित वर्ग हा कसा निर्माण होईल आणि तो या समाजामध्ये अगदी चांगल्या सुस्थितीत कसा वावरेल या दृष्टीने त्या प्रयत्न करणार आहेत आणि त्या अपेक्षा आमच्या पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे। शिवसेना भाजपमध्ये होणार आहे, भाजपचं आव्हान वाटतं का? भाजपचं आम्हाला आता सध्या काहीही आव्हान वाटत नाही। त्या सर्वांच्यात मिळून मिसळून गेली 1-2 वर्ष त्यांचं कामच असं आहे, महिला वर्गामध्ये त्यांना उत्कृष्ट हा प्रतिसाद। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बंधूंच्या मिसेस या ठिकाणी उभे आहेत। आणि जरी त्या असल्या तरी सुद्धा एवढं काय आव्हान त्यांचं आम्हाला वाटत नाही। बाबा नमस्कार। नमस्कार। काय वातावरण आहे, कसे निंबवडे जिल्हा परिषद आता गटात? उद्या काय करते, पण आपलं तर आमचं जर जादा करून आपलं शिवसेनेची बाजू शिवसेनेचं वातावरण आहे आमच्या गावात। बरं, आता काय बाकीचे आता लोक जर नसते तीच काय कोण कसे असते। कोण आहे शिवसेनेचा उमेदवार? शिवसेनेचा उमेदवार ते मोठे बाय आहे आणि करले की एक मेटकर आहे। बरं, हे दोन। का असं वाटतं तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडतील का शिवसेनेचा? आता दिसते जसं आपलं चाललंय, मग आता मोरलं उद्या कोणी सांगायचं, पण चालू तर म्हणून चांगला आहे। विद्याताई मोठेंच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून इथे काही कामं झालीत का? कामच चालूच आहे ते त्याचे सारखे करते काम, तसे कामाला चांगले हुशार बी आहे, करते आपली सुधारण्याच्या बाबतीत बायकाचे ह्याचे कामं चांगले। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? भगवान यशवंत माने। काय निंबवडे जिल्हा परिषद गटात काय वाटतंय? विद्याबाई मोठे ही फार कामाची माणसं आहे, ती आम्ही शिवसेनेची माणसं आहे। विद्याताई मोठे, तुमचं मतदान विद्याताई मोठेंना का असणार आहे? असणार का पण का असणार? काही कामाची माणसं आहे ती म्हणून करायचं।
त्यांच्या माध्यमातून तुमच्या परिसरात काही कामं झालीत का? नाही, चालूच काम आहेत हो. कामं चालू आहेत. या ठिकाणी काही नागरिक चर्चा करत बसलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. दा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण निंबोड जिल्हा परिषद गटात? निंबोडी जिल्हा परिषद गटात काय हाय, टफ फाईट आहे, पण मोठे मॅडमचं वर्चस्व आहे सगळ्या बाजून. कामाच्या बाबतीत, मतदारांच्या बाबतीतही त्यांची धावपळ भरपूर आहे. ते पोचल्यात, आता नाही 4 महिन्यापूर्वीच त्याच्याने आता प्रचार करायची बी गरज नाही, पण ते त्यांच्या पाहिजे त्या पद्धतीने पोचल्यात आणि अजून 2-2, 3-3 वेळा पोचल्यात. बरं. कामही त्यांनी केलेत. बरं. हे इलेक्शनच्या ह्याच्यातनं नाही, पण त्यांच्या साध्य फाउंडेशन आहे त्याच्यामार्फत कामं लय भरपूर केलेत. शेतात आता आमच्यात तर कामं लय केलेत. तुमच्या गावात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालीत. हो. भाजपचं काय आव्हान वाटतंय का भाजपचं हे तर आमच्या घरनिकीत तर अजिबात नाही वाटत. गटात, निंबोड जिल्हा परिषद गटात? त्यांचं निंबोड जिल्हा परिषद गटात बऱ्याच गावात असं काय कोणाला काय कमी समजायचं नसते. बरं. अजिबात कमी समजलं का मग आपण कमी होतो. ते टफ फाईट आहे तर आहे, पण फक्त आमच्या घरनिक गावात जरा आमचं चित्र जरा वेगळं असलं. आमच्या 18 ते 22 गावं आहेत ती गटात. विद्यार्थ्यांसाठी जरा चित्र वेगळं असणार. तुमच्या गावात विद्यार्थ्यांचं पारडं जड राहील असं म्हणायचं? हां 100% विद्यार्थ्यांचंच पारडं जड. दादा काय वाटते तुम्हाला? विद्याताई फिक्स येणार निवडून. आम्हाला म्हणजे एक चांगला सुशिक्षित उमेदवार मिळाला आहे आणि आमचं भाग्य आहे एवढी चांगली म्हणजे उमेदवार आम्हाला इथं आमच्या गणात उभं राहिल्या आणि त्यांच्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की राहिलेला सुहासभाईंच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एवढा विकास झाला आहे. राहिलेला विकास हा मॅडमच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ 100%. निवडून आल्यानंतर तुमच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत? ज्या वाड्या वस्तू आम्ही जे शब्द दिलेत, जे रस्ता असतील, बाकीचे काय कामं आहेत ते आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार. घरी बसून पूर्ण 100% करून घेणार आम्ही. तुम्हाला म्हणजे वाटते विद्याताई ह्या वन साइड आहेत, विद्याताई निवडून यायचा आणि आल्यानंतर त्यांनी शब्द दिला पूर्ण करतील का? त्यांनी 100% करणार, 100% करणार. निवडून यायच्या आधी उभा आहेत त्यावेळी सुद्धा काय काय कामं अशी आहेत ती स्वनिधीतून त्यांनी केलीत. घरनिकीतल्या माणसांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी आहेत अशा की स्वतःच्या निधीतनं, स्वतःच्या घरच्या स्वनिधीतनं, स्वखर्चातनं त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी त्या शासनाच्या माध्यमातून निधीतून सगळी कामं करतील आणि आम्ही ते करून घेऊ त्यांच्याकडून, एवढा पूर्ण विश्वास आहे आम्हाला. भाजपच्या उमेदवाराचं काय आव्हान वाटतंय? घरनिकीत 100% विद्याताई लीड राहतील. एक 70च्या आसपास जातील असं मला वाटतंय. 70 काय? 70% लीड राहील. 70%? हो हो हो. तर आता काय वाटतंय, काय सांगा? विद्याताई जास्तीत जास्त घरनिकीतून 70% मतानं जास्त राहणार. अजून काय वाटतंय? त्यांनी भरपूर कामं केले. ते 3-3, 4-4 वेळा ज्या त्या गावात फेरे मारल्या. कोणाचं काही समस्या असेल तर तिथं जाऊन भेटून आल्यात. कोणाचं काय असेल तर तिथं गेलेत 2-3 तर वेळा. गावात काय समस्या आहेत तुमच्या अजून? गावात समस्या कुठं वाडी वस्तीवर रस्ते कुठं काय राहिलेलं आहे, तेवढंच कामं बाकी अजून अपुरे येते. ह्यासाठी येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा असतील निवडून येणार? ते राहिलेली कामच घे. आपली वाडी वस्तीवर का आपण शब्द दिला आहे कोणाला काय, कुठं काय अडचणी असेल ते पूर्ण करून घ्यायच्या. ती विद्या मोठ्यांच्या मार्फत पूर्ण होतील का? 100% पूर्ण होतील. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विलास बाबर वगैरे काय वातावरण आहे निंबोड जिल्हा परिषद? निंबोड जिल्हा परिषद मोठे मॅडमचे कोण मोठे? विद्याताई मोठे सचिन मोठे. का त्यांचं वार आहे? त्यांचं वार म्हणजे असं आहे की त्यांनी लोकांनी मनाचं म्हणजे आपलं प्रेम कसं घेते आईवडिलांचं, बहिणी भावांचं असं प्रेम त्यांनी दिलेत. मग त्यांची लोकांची मनं त्यांनी घेतली. त्यांचं मनं घेतल्यामुळे लोक सुद्धा आता असे प्रेमानं झाले की आपण ताईच आपल्यासाठी मॅडम एवढं जास्त मग ते मॅडमसाठी आपण मदत. विद्याताई मोठे निवडून येतील? हां 100%. त्यांच्या माध्यमातून काय कामं झालं? त्यांच्या माध्यमातून आणखं नाही तिने आता सध्या तरी तिने खूप लोकांनी उभारून ठेवले. म्हणजे काही संस्थेला उभारून ठेवलेलं दवाखान्यात केले. त्यांची भरपूर कामं आहेत म्हणजे ते करून जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून द्यायचं. विद्याताई मोठे तुमच्या घरातलाच कुटुंबाचा सदस्य असल्यासारखं आहे, त्यामुळे त्या निवडून आल्यावर नक्की काम होत जास्त तुमचं म्हणणं आहे. आमच्या तरुण मंडळाचं म्हणजे की आमच्या नमस्कार. नमस्कार. काय वाटतं निंबोडी जिल्हा परिषद गटात कसं आहे? वातावरण म्हणजे इथं कसं आहे माहिती आहे का, की शिवसेनेचं वातावरण एकदमच चांगलं आहे आणि विद्याताई मोठे ही निवडून 100% येणार. का असं वाटतं विद्याताई मोठे निवडून? वाटतं मी सगळ्या तिने म्हणून जिंकले ते ना, त्यामुळे आम्हाला वाटतं की ती 100% निवडून येणार. 100% निवडून येतील. त्यांच्या माध्यमातून काही कामं झालीत का? कामाची आता सुरुवात आहे. होतील काम आता त्यांना चान्स द्यायला काम होणारच आहे ती.
ओके हां निवडून आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत, गावातल्या काय समस्या आहेत की त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हाय असं वाटतं? असं पूर्ण 100% पूर्ण होणार की आमच्या काय अपेक्षा असेल आम्ही सांगू असते काय असेल ते. काका नमस्कार. काय वाटतं निंबोडी जिल्हा परिषद गटात कोण उमेदवार निवडून येईल? काय वाटतं मोठे त्यांच्या साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिवाळी अपंग व्यक्तीसने परत आमच्या अपंग एक मुलगा आमचा वाचा त्याला त्यांनी गाडी दिली आहे तिथे मोफत गाडी? मोफत वेलचर 60-70 हजाराची. त्यामुळे त्यांनी काम केलंय 6 महिन्यात त्यांच्या साध्य फाउंडेशनच्या मार्फत. विजेते 100% निवडून येतील. आणि 100% सर्वसामान्य माणसाच्या मनातच आहे ते 100% निवडून येणार. निवडून आल्यानंतर तुमच्या अपेक्षा काय असणार आहेत, त्यांच्याकडनं काय कामं झाली पाहिजेत काय असं वाटतं? अपेक्षा म्हणजे त्यांनी सर्वसामान्य माणसाला धरून कामं करावी हीच आमची अपेक्षा. वाटते करतील. 100% काम ते संविधानाला मानणार आहे त्या. कारण मी त्यांच्या घरात पहिल्यांदाच गेलो त्यावेळेला मला छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा फोटो दिसला. मी तसा प्रकाश आंबेडकराला मानणारा माणूस आहे, पण त्यांचा फोटो दिसल्यापासून माझ्यात बदल झाला आणि मी मोठे मॅडमचाच प्रचार करायला. काका नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, तब्येत कशी आहे? एकदम सकट काय निंबोडी जिल्हा परिषद गटात काय वाटते, कुणाचं पारड जड आहे? का असं वाटतं? म्हणजे आता ग्रामपंचायत लेवलपासून तर मुंबईपर्यंत त्यांचंच वातावरण आहे, त्यांचीच पक्ष आहे. त्यामुळे निधी आणायला कामं करायला त्या पक्षाला अडचण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचंच वातावरण आहे, विद्या मोठ्यांचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांचं वातावरण आणि ती शिक्षित आहे त्यांची कामं करतात. आणि जे आता इलेक्शन आले म्हणून नाही, ते पहिल्यापासून जनसंपर्क आहे, त्यामुळे ते त्याच आहे. विद्याताई मोठे निवडून येतील. विद्यार्थी या काकांचं असं म्हणणं आहे की राज्यात परत ग्रामपंचायतमध्ये सर्वच ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे, तालुक्यात वर्चस्व आहे. त्यामुळं या ठिकाणी देखील शिवसेनाच हा गड राखेल, यामधून विद्याताई मोठे यांचा विजय होईल असं या काकांचं म्हणणं आहे. काका नमस्कार. नमस्ते. काय निंबोडी गटात काय वातावरण काय? विद्याताई मोठे का असं वाटतं? एवढं आपल्याला त्यांची राज्य काय त्यांच्या माध्यमातून कामं झाली का गावात? माध्यमातून सुरुवात तर केली आहे बऱ्यापैकी. आता काय वाटतं, पारडं कुणाच जड आहे निंबोडी जिल्हा परिषदेला? शिवसेना गटात काय कामं झाली शिंदे गटाच्या माध्यमातून? भरपूर कामं केली. भरपूर काम सुहासभाई यांच्या माध्यमातून झालं. आणि वॉलच्या माध्यमातून काम असं त्यांना सांगितलं झालं. कोण आहे उमेदवार शिवसेनेचे? त्यांच्या माध्यमातून झाले का? असं ते नवीन वगैरे साध्य त्यांचं जे फाउंडेशन आहे ना साध्य, त्या माध्यमातून त्यांनी भरपूर समाजसेवा केली. मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, दवाखाना, परत अपंगाचं जे व्हीलचेअर वगैरे लागतात ते सुरुवात करायला माध्यमामध्ये आणि चार्जेस पाणी पाहिजे आम्हाला भरपूर मदत मिळते. तुमच्या गावात समाजसेवा त्यांच्या पद्धतीत झाली? हो भरपूर. अपंगांना त्यांनी व्हीलचेअर दिल्या, सायकल दिल्या, त्याचा उपयोग होतो आम्हाला. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. तब्येत कशी आहे तुमची? आमची तब्येत बरे आहे. निंबोडी जिल्हा परिषद गटात काय वातावरण आहे? काचं वातावरण इथं विरोध लागले. कुणाच्या विरोधात? हे गोपी शेठच्या. गोपी शेठच्या विरोधात? मग काय नाही. कोण आहे गोपी शेठच्या घरातनं, कोण उमेदवार आहे? हे काय बर्मा शेठ. ब्रह्मा पडळकरच्या मिसेस आहेत हां का? विशेष बरं. आहे. पण काय विरोधात कोण आहे? आणि कोण नाही, ब्रह्मा शेठच्या विरोधात कोण आहे? कोण नाही, मोठे बाईच आहे. मग काय शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे? वातावरण चांगलं. बरं, तुमचा उमेदवार कोण आहे? हे मोठे बाई. मोठेच आहे. त्यांच्या माध्यमातून काही कामं झालीत का? घोंगडे बिंगडे दिल्या ती सपसून. बरं बरं, तुम्हाला दिली तुम्ही होय मुंगडी? होय. तुम्हाला काय निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा नाही. तुमच्यासारख्या अपंग लोकांना काय मदत करावी? काय नाही, अपेक्षा नाही कुणाकडनं? काय नाही. काका नमस्कार. नमस्कार. काय निंबोडी जिल्हा परिषद गटात कुणाचं पारडं जड आहे?
निंबोडे जिल्हा परिषद गटामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांचं पारडं अतिशय जड आहे. जड नवं नुसतं अतिशय जड आहे. का असं वाटतं? कारण त्यांची कामं या मतदारसंघामध्ये भरपूर आहेत बरं. आणि त्यांचा 15 ते 20 वर्षाचा तळागाळातील लोकांचा अनुभव आहे. तळागाळातील लोकांशी कसं वागायचं, कसं काय करायचं, त्यांना कसं संघटित करायचं आणि त्यांना सोबत कसं ओढून घ्यायचं, हे सगळं चक्र त्यांनी 15-20 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांना इथं ह्या मतदारसंघात कोणी संपवायची भाषा अजिबात करू नये. कारण त्यांचं नेतृत्व इथं खूप गंभीर आहे आणि खूप घट्ट आहे. कोण आहे उमेदवार गोपीचंद पडळकर? माधवी काकी आहेत, ब्रह्मानंद पडळकर साहेबांच्या सेटच्या पत्नी आहेत त्या. बरं. आणि पंचायत समिती गटामध्ये कातुरे शेठ यांच्या पत्नी वैशाली कातुरे आहेत. त्यामुळे त्या दोघांना ह्या मतदारसंघामध्ये अजिबात काही घाबरण्याचं कारण नाही. ते अगदी आत्ताच निवडून आलेत. आमचा सर्वे आहे, मी काय असं बोलत नाही. कारण काय या प्रत्येक गावामध्ये मी फिरलोय, साहेबासंग फिरलोय. तुमचं गाव? घरणिकी गाव माझं, हेच गाव माझं. गावात शिवसेनेचं वातावरण जास्त वाटतं? नाही. हा होतं पाठीमागं तुमच्या ह्याला आमदारकीला होतं, पण तो प्रश्न आता नाही. इथं आमदारकीला त्यांनी बरोबर जवळजवळ 70% बाजी मारली होती. पण आता वारं उलट आहे. कारण तिकडची लोकं सगळी पूर्ण इकडं काबीज करण्याचा प्रयत्न आम्ही अगदी प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने केला आहे. तिकडं जी लोकं होती, सर्व लोक जवळजवळ 25% लोकांना शिवसेनेतून इकडं ओढण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यामुळं घरणिकीमध्ये आता प्लस जाणार. 1 जाऊ, 2 जाऊ, 3 जाऊ मत, पण घरणिकीमध्ये पडळकर साहेब प्लसमध्ये जाणार. घरणिकीमध्ये भाजपचा उमेदवार प्लस जाईल व निंबोडे जिल्हा परिषद गटातून भाजपचा उमेदवार निवडून येईल असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर आहे. धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटते निंबोडे जिल्हा परिषद गटात कोण मोठे बायजी येणार आहेत, त्या दुसरं कोण येत नाहीत. का असं वाटतंय? काय वाटतं म्हणजे आमचं मला माहिती आहे ना, हा, काही काम झालं त्यांच्या माध्यमातून? त्यांच्या मधनं आता कामं चालू आहेत ती त्यांची, आणि दवाखान्यात सगळं काम सगळी चालू आहेत ती त्यांची. बरं. हा, त्यामुळे विद्यामोठी निवडून येतील. हो 100%. भाजपच्या आमदारांचे बंधू ब्रह्माशेठ पडळकर यांच्या आम्ही कुणाला पत्नी ओळखत यांच्यावर- नाही, बाकीचं त्यासनी तेवढं ओळखतो आम्ही. कोणाला आमदारांना ओळखत नाही? नाही कुणाला. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण निंबोडे जिल्हा परिषद गटात बीजेपीचं वातावरण चांगलं आहे की. कोण आहे बीजेपीचा उमेदवार? माधवी काकी पडळकर काय निवडून येतील का? 100% निवडून येतील. काही कामं झाली त्यांच्या माध्यमातून? भरपूर कामं झाली ती गावात. तसं सांगायचं असं केवढी काय माहित नाही ती, पण कामं बऱ्यापैकी चांगली झाली. आणि शेठचं योगदान आहे ना गावासाठी, गोरगरिबासाठी योगदान चांगलं आहे शेठचं. सगळ्यांच्या मदतीला शेठ उभा राहतं कधी पण. त्यामुळं फुल सपोर्ट सगळा शेठलाच आहे आमचा. आता काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं निंबोडे जिल्हा परिषद? बीजेपी का असं वाटतं बीजेपी? भरपूर काम आहे बीजेपीचं. काय कामं झाली त्यांच्या माध्यमातून? भरपूर काम आहेत, गोरगरिबांची काम भरपूर झाली आहेत गावात. कोण आहे उमेदवार बीजेपी? माझी बाकी पडळकर. उमेदवार निवडून आल्यानंतर तुमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहेत? भरपूर अपेक्षा आहेत, गोरगरिबांची भरपूर काम आहेत. त्यांच्या माध्यमातून पूर्ण होते? 100% होणार. तर आज आपण निंबवडे जिल्हा परिषद गटातील लोकांच्या, घरणिकी या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर यांचा अभ्यास जास्त आहे, ते त्यांचा या ठिकाणी बालेकिल्ला आहे. आमदारकीला गोष्ट वेगळी होती, पण यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या बंधूंच्या मिसेस माधवी पडळकर निवडून येतील. पण गावातील जास्तीत जास्त लोकांचं असं म्हणणं आहे की विद्या मोठे यांच्या माध्यमातून गावात अनेक कामं झालेत, त्यांच्या साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून कामं झालेत व एक तरुण तडफदार चेहरा आहे. त्यामुळं विद्या मोठेच निवडून येतील असा कौल या गावातील लोकांनी दिलेला आहे.